आहे, तर काय नेमकी वस्तुस्थिती आहे, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आज पाकिस्तानची परिस्थिती म्हणजे अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे. कारण पाकिस्तान अधिकृतरित्या ही बाब मान्यही करू शकत नाही की दाऊद इब्राहिम आमच्या भूमीत आहे आणि त्याच्यावरती विषप्रयोग झाला आहे. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे हा विषप्रयोग भारताने केला असा खोटा आरोप देखील पाकिस्तान करू शकत नाही. याला कारण असं आहे की आतापर्यंत पाकिस्तानतर्फे अधिकृत भूमिका हीच होती की दाऊद आमच्या भूमीत नाही, आम्हाला माहिती नाही. परवेज मुशर्रफ भारतात आल्यानंतर हेच बोलले होते. आणि म्हणून पाकिस्तानचं दुटप्पी धोरण जगापुढे उघडं पडू नये याकरता पाकिस्तान सरकारने आज सकाळपासूनच त्यांची इंटरनेट सर्व्हिस सस्पेंड करून टाकली आहे. पाकिस्तानमध्ये केव्हा घडतं असं की जेव्हा पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी युद्ध होतं किंवा पाकिस्तानमधील काही घडामोडी जगाच्या दृष्टिक्षेपासून कळू नये याकरता पाकिस्तान अशा प्रकारे इंटरनेट सर्व्हिस बंद करतं. आपल्या देशात असा कधीही प्रकार होत नाही की संपूर्ण देशाचा आपण कधीही बंद करत नाही. जिल्ह्यापुरता करू शकतो, काही भागापुरता करतो, परंतु संपूर्ण देशाची इंटरनेट सर्व्हिस बंद केली हे पाकिस्तानच्या पत्रकारांनी आज सकाळपासून जाहीर केलं आहे. आणि यामागची पाकिस्तानची पत्रकारांची भूमिका अशी आहे की दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग झाला, दाऊद इब्राहिम सिरियस आहे. 12 मार्च 93ला बॉम्बस्फोट खटला जो मी चालवला त्यात दाऊद इब्राहिमचा फार मोठा सहभाग होता हे आम्ही न्यायालयात सिद्ध केले आहे. आणि मुळे पाकिस्तानला नाचक्की झाली. पाकिस्तान फक्त भारतात दाऊद इब्राहिम फक्त पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी कृत्य करत असं नाही, तर अमेरिकेने त्याला मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट म्हणून जाहीर केलं आहे. याला कारण असं आहे की हा अल कायदाला देखील मदत करत होता असा अमेरिकेचा देखील आरोप आहे.